स्मार्ट अहमदनगर न्यूज। पाडळी रांजणगाव या पारनेर तालुक्यातील गावातून एक घटना घडली आहे। किशोर करंजुले यांनी मारुती जाधव यांना बेदम मारहाण केली होती। दरम्यान जाधव यांना सुपा पोलीस स्टेशनला तक्रार करण्यासाठी त्यांनी संजय शेलार यांना 800 रुपये भाडे देण्याचे कबूल करून त्यांच्या वाहनातून सुपा पोलीस स्टेशनकडे नेण्यास कबूल करून घेतले होते। दरम्यान करंजुले आणि जाधव यांच्या वादामध्ये संजय शेलार यांना विनाकारण त्रास सहन करावा लागला आहे। करंजुले याने शेलार यांना देखील मारहाण केली आणि त्यांच्या खिशामध्ये पैसे देखील हिसकावून घेतले अशी तक्रार सुपा पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे। दरम्यान पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यास सहकार्य केले नाही। त्याचबरोबर करंजुले यांनी तुमच्या सर्व कुटुंबाला गावातून हकलून देऊ आणि दागिने पैसे चोरल्याचा खोटा आरोप लावून पोलिसांकडून तुझा बंदोबस्त करू अशी धमकी दिली होती। दरम्यान शेलार हे त्यांच्या पत्नीला घेण्यासाठी गेले असता शेलार यांना मारहाण करण्यात आली होती अशी तक्रार शेलार यांनी सुपा पोलीस स्थानकात दाखल केली आहे। याविषयी शेलार यांनी स्वतः अधिक माहिती दिली। बोलो मी संजय बबन शेलार, राहणार पाडळी रांजणगाव, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर येथील कायमस्वरूपी रहिवासी असून मला गेली 2 दिवसापासून किशोर सूर्यकांत करंजुले याने माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची पारनेर येथील सभेसाठी मला भाडे देण्यात आले होते। तर मी ते भाडे घेऊन गेलो असता भाडे करून रिटर्न आल्यावरती मला गावामध्ये तो बोलला की तुम्ही भाड्यासाठी कोणत्याही स्तराला जाता कुठेही वागता। मी म्हटलं भाड्याचा प्रश्न आहे, मी माझ्या उदरनिर्वाहासाठी भाडे केलेले आहे, त्यामुळं तुम्हाला राग आला नाही पाहिजे त्याचा। तर ते बोलले तुझ्याकडे मी पाहून घेतो, मागत्यांनो तुम्हाला गावात नाही ठेवणार, आम्ही सांगतो तिथं तुम्ही मतदान करत नाहीत, आमच्या विरोधात वागता, आम्हाला तुम्ही नेहमीच जातीवाचक शिवीगाळ करून खोटं नाटं बोलता। आता साहेब आमची तशी काही तक्रार नाही, प्रशासनाला माझी ही पण विनंती आहे। तर मला मारुती बाबा जाधव याने सुपा पोलीस स्टेशन इथे जाण्यासाठी 800 रुपयाचं भाडं कबूल केलं होतं। तर मी त्याला घेऊन चाललो मतदानाच्या दिवशी, लोकसभेचं मतदान होतं त्या दिवशी मी त्याला घेऊन चाललो। तर किशोर सूर्यकांत करंजुले यांनी माझा मोबाईल हिसकावला आणि तिथेही मला बोलला, मागत्या तू याला घेऊन का चाललास, याला मी आत्ताच मारलेलं आहे, याला गाडीतून खाली उतरव, भाडं वगैरे काही करायचं नाही, गावात राहायचं असेल तर आम्ही सांगतो त्या पद्धतीने राहायचं। मी त्याच्या दमदाटीला घाबरलो, मी त्या मारुती बाबा जाधवचं भाडं सोडून दिलं, भाडं केलं नाही। माझी मिसेस ढवळगाव येथे कामाला आहे, तिची सुट्टी झाली म्हणून मी त्याला दैठण येथे आणायला गेलो संध्याकाळी 6च्या दरम्यान। तिला घेऊन घरी आलो, घरी सोडवलं आणि मी गावामध्ये दर्शनाला गेलो। गाडीमधून उतरत असताना खाली लगेच किशोर करंजुले त्यांच्या समर्थकासहित आला व लोखंडी स्टीलच्या पाईपने मला जबर मारहाण केली। 10 ते 15 माझ्यावर लोखंडी पाईपाने वार केले, छातीमध्ये, बरगडीवरती, हातावरती। माझा एक पाय फ्रॅक्चर आहे, एका पायाला टाके पडलेले आहेत। तसेच माझे मॅक्सिमा कंपनीचे घड्याळ काढून घेतले 4,500 रुपयाचे, 3 ग्रॅमची सोन्याची अंगठीही काढून घेतली आणि मला गावामध्ये तशाच अवस्थेत तिथं लोळून खाली झोपून ठेवलं। त्यानंतर माझ्या घरचे आले, त्यांनी मला गाडीमध्ये घेत बसवलं आणि सुपा पोलीस स्टेशन येथे कंप्लेंट देण्यासाठी आणलं। परंतु सुपा पोलीस स्टेशनने देखील आमची तक्रार योग्यरित्या लवकरात लवकर नोंदवून घेतली नाही। उलट पक्षी आमच्या अगोदर आम्हाला मारहाण करणारे लोक तिथे जाऊन तांबोळे मॅडम, ठोंबरे दादा आणि एक लेडीज ठाणे अंमलदार यांच्याशी हातमिळवणी करून आम्हाला विनाकारण रक्तबंबाळ माझा पाय झालेला असतानाही माझ्या मुलींसहित, माझ्या भावासहित, माझ्या पत्नीसहित आम्हाला 3 ते 4 तास सुपा पोलीस स्टेशन येथे बसून ठेवण्यात आली। माझी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, नगर जिल्ह्याचे SP साहेब यांना विनंती आहे की सुपा पोलीस स्टेशन हे गोरगरिबांसाठी काम करत नाही, धनदांडग्यांसाठी आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांना सुपा पोलीस स्टेशन हे नेहमीच पाठीशी घालत असतं। त्यामुळं माझी प्रशासनाला विनंती आहे की सुपा पोलीस स्टेशनला योग्यरित्या सूचना देऊन आरोपी किशोर सूर्यकांत करंजुले व त्याच्या समर्थकांच्या सहित जे कोणी या कटामध्ये सहभागी असतील त्या सर्वांना त्वरित अटक करावी अशी माझ्या वतीने शासनाला आणि सर्व पत्रकार बांधवांना नम्र विनंती।